नमस्कार, मी डॉक्टर हर्षना सोनकुसरे, अर्थशास्त्र विभाग, रेणुका कॉलेज, नागपूर. आज आपण विषय घेणार आहोत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. देशाच्या राहणीमानात त्यांच्या प्राप्त होणाऱ्या सुखसोयी व त्यांच्या मिळणारा समाधान हा सर्व गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकारावर व वितरणावर अवलंबून असते. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नाला कोणत्याही देशाची समृद्धी व सामाजिक कल्याण याचे मोजमापन करणारा एक मापदंड आहे. कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून त्या देशातील लोकांचे जीवनमान कसे आहे हे कळवता येते. तसंच देशाचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही व विकास होत असल्यामुळे विकासाची गती किती आहे हे सर्व समजून घेता येतो. त्यामुळे प्रत्येक देशात राष्ट्रीय उत्पन्नाच्या अध्ययनाला महत्त्व दिले जाते. आता राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संज्ञा राष्ट्रीय लाभांश, राष्ट्रीय उत्पादन किंवा राष्ट्रीय खर्च या अर्थाने देखील वापरले जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही देशातील एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एखाद्या ठराविक वर्षात देशाच्या ज्या वस्तू व सेवांचे उत्पादन झालेले असते त्यांचे पैशात मूल्य वाढण्यात येते. त्या राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जाते. म्हणजे आपण जे काही उत्पादन करत आहे, ज्याच्या मूल्य आपण पैशात मोजले जातो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होते. आधुनिक अर्थव्यवस्थेत सर्व व्यवहारांची नोंद पैशात होत असते आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न देखील पैशाच्या सहाय्याने मोजण्यात येते. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करीत असताना विशिष्ट कालावधी हा साधारणपणे 1 वर्षात असतो. कोणत्याही देशात वस्तू आणि सेवांचे उत्पादन ही बाब सतत चालणारी असते. अर्थव्यवस्था श्रमशक्ती, नैसर्गिक साधने आणि भांडवली साधने यांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असतो. आता डॉक्टर मार्शलच्या काय म्हणणं आहे राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल हे पाहूया. देशातील श्रम, भांडवल, साधन सामग्रीच्या सहाय्याने प्रतिवर्ष मूर्त किंवा अमूर्त अशा वस्तू व सेवांचे जे निव्वळ उत्पादन झालेले असते ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या उत्पादित संपूर्ण वस्तू व सेवांच्या मूल्याची बेरीज होय. त्यामुळे उत्पादनाकरिता वापरलेले यंत्र, भांडवली वस्तूंचा घसारा वजा केला जातो आणि विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न त्यात मिळवले जातात. या व्याख्यावरून आपल्याला असं समजतात की कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न हे 1 वर्षाच्या उत्पन्नात असते. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू व सेवांचे मूल्याची बेरीज असते. राष्ट्रीय उत्पन्नातून यंत्र व भांडवली वस्तूंचा घसारा वजा केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न म्हणजे ज्याच्यामध्ये आयात आणि निर्यात या दोघांच्या वजा करून जे शुद्ध उत्पन्न मिळते त्याच्या आपण राष्ट्रीय उत्पन्नात घेत असतो. आता सूत्र पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न बरोबर वस्तू व सेवांचे वार्षिक उत्पादन मूल्य म्हणजे वर्षातून आपण जे काही वस्तू व सेवा निर्मित करत असतात त्याचे आपण मूल्य घेत असतो, प्लस विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न भांडवली वस्तूंच्या घसारा या सगळ्या गोष्टीचा समावेश आपण याच्यामध्ये करतो. आता राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय आहे? राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये एका वित्तीय वर्षाचे उत्पन्न होय. म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना नेहमी एका विशिष्ट कालावधीसाठी करत असतो आणि यामध्ये आपण एका वर्षामध्ये जे जे काही वस्तू उत्पादित केली असते त्याचे समाविष्ट करत असतो. नेक्स्ट आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जातो. ज्या वस्तू सेवांच्या विनिमय मूल्य नसतात त्या वस्तूंच्या याच्यामध्ये समाविष्ट होत नसते. फॉर एक्झाम्पल जसं एखादी स्त्री जेव्हा बाहेर जाते कामाला त्याला त्याचा मोबदला भेटतो, परंतु
जेव्हा ते आपल्या घरात काम करतात त्याच्या मोबदला भेटत नाही. तर या रीतीने जे घरात काम करणारं जे आहे त्याचे आपण पैशात व्यक्त करत नसते. नेक्स्ट आहे फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य घेतले जातो. कच्च्या मालाचे मूल्य याच्यामध्ये घेतले जात नाही. फॉर एक्झाम्पल, साखरेचे मूल्य निश्चित करताना आपल्याला हे विचार घ्यावा लागते की साखरेसाठी जे लागणारा ऊस आहे त्याची किंमत आपण याच्यामध्ये मोजत नाही, नाही तर याची किंमत वाढून जाते. त्याच्यामुळे जे अंतिम वस्तू असते त्याचे आपण मूल्य घेत असतो. नेक्स्ट आहे एकूण निव्वळ मूल्य. आता एकूण निव्वळ मूल्य पाहिला तर यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना जी वस्तू व सेवा आहे त्याच्या समाविष्ट आपण करत असतो. तो एकूण निव्वळ मूल्याच्या अंतर्गत आपण पाहतो की याच्यामध्ये जे निवड मूल्य आपण जे विचारात घेतो जे उत्पादन प्रक्रियेत भांडवली वस्तूंच्या होत असतो आणि त्यामुळे भांडवली वस्तूची झीज होत असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न त्याच्या घसारा म्हणून आपण पाहत असतो. नेक्स्ट आहे निवड विदेशी उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना विदेशी उत्पन्नाचा विचार केला जातो. म्हणजे जे वस्तू आपण आयात केलेली आहे आणि जे वस्तू निर्यात केलेली आहे हे दोघांचे वजा केल्यावर जे शुद्ध प्राप्त होते त्या आपण राष्ट्रीय उत्पन्नात त्याच्या समाविष्ट करत असतो. नेक्स्ट आहे प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे जे वस्तू व सेवाचे उत्पादन सतत चालणारी एक प्रक्रिया असतो. म्हणून एका वर्षातून उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांच्या म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्नात त्याच्या समाविष्ट करत असतो. नेक्स्ट आहे समग्र लक्षी संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही समग्र लक्षी संकल्पना आपण म्हटलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नातून अर्थव्यवस्थेच्या कामगिरीची कल्पना होत असते. यानंतर आपण पाहूया की राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व काय आहे. का बरं आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन करत असतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या महत्वामध्ये पहिला आहे आर्थिक विकासाच्या सूचक. आर्थिक विकासाच्या सूचक पाहिला तर एखादी देशाचा आर्थिक विकास हा किती प्रमाणात झालेले आहे याचे प्रमुख मापदंड हे राष्ट्रीय उत्पन्नात आहे. देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या देश विकसित किंवा अविकसित आहे हे कळून येण्यास मदत होते. सरकारला धोरणे ठरविण्यास उपयुक्त. सरकारला आपला मौद्रिक राजकोषीय धोरण ठरविण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत महत्त्वाचे असते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण, करारोपण, सार्वजनिक व्यय हे धोरण सरकारला ठरवित असते. आर्थिक नियोजनास उपयुक्त. नियोजनाची उद्दिष्ट कितपत पूर्ण झालेली आहे हे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढी अनुसार कळून येते आणि त्यानुसार पुढील उद्देश पूर्ण करण्यास आपल्याला मदत मिळते. नेक्स्ट आहे तुलना करण्यात उपयुक्त. वेगवेगळ्या विकसित देशातील वेगवेगळ्या कालखंडातील राष्ट्रीय उत्पन्न किती आहे व याची तुलना करण्यास आपण राष्ट्रीय उत्पन्नावरून करता येते आणि यावरून वेगवेगळ्या देशाचे विकास दर, राहणीमानाच्या याचा अभ्यास करण्यात येतो. नेक्स्ट आहे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्न विकासावरून आपल्याला कळतात की देशात किंवा अर्थव्यवस्थेत एकूण उत्पन्न क्षमतेची कल्पना करता येतो आणि त्याचप्रमाणे उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राच्या वाटा किती आहेत याची कल्पना पण आपण करू शकतो, याची जाणीव होते आपल्याला. आणि उद्योग व कृषी सेवा क्षेत्राच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यानुसार अर्थव्यवस्था प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र अशी वाटणी करता येतो. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सहकार्यास उपयोगी. देशाच्या आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्याकरिता राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत महत्त्वाचे ठरवता येतो. IMF, वर्ल्ड बँक यासारखे मौद्रिक संस्थांचे सहकार्य राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर निश्चित करता येतो. देशातील भांडवल या संस्थांमधील हिस्सा हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर निश्चित करीत असतो. नेक्स्ट आहे राष्ट्रीय उत्पन्नावरून दरडोई उत्पन्न काढता येतो. राष्ट्रीय उत्पन्नाला देशातील एकूण लोकसंख्येला भागलेला असतो आणि दरडोई उत्पन्न कळून येतो. निरनिराळ्या वर्षाकरिता तयार केलेल्या दरडोई उत्पन्नाच्या आकडेवरून देशातील उत्पन्न कोणते बदल घडून येत आहे हे आपल्याला कळविता येतो. यानंतर उत्पन्न वाटणीची कल्पना येते.
दरडोई उत्पन्नात किंवा दरडोई उपभोगावरून आर्थिक कल्याणासंबंधी स्थूल कल्पना असतो. परंतु समाजाच्या विविध स्तरावर उत्पन्नाचे वाटप कसे झालेले आहे याची कल्पना येत नाही. म्हणून निरनिराळ्या स्तरातील उत्पन्न वाटणीच्या आधारावर तयार केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी वाढली असता राष्ट्रीय उत्पन्न वाटणीची घडून आलेले बदल कळविता येतो. नेक्स्ट आहे योजनाद्वारे झालेले प्रगतीचे मोजमापन करण्यास उपयुक्त. आर्थिक विकासाचे महत्वाचे निर्देशक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वाढी दर आहे. दरडोई उत्पन्नाची वाढी दर, भांडवल निर्मितीची वाढी दर इत्यादी सर्व गोष्टींच्या आपण राष्ट्रीय उत्पन्न आकडेवरून समजून येतात आणि या विविध प्रकारच्या दरावरून आर्थिक नियोजनामुळे कितपत प्रगती झालेली आहे याचा बोध आपल्याला जाणीव होतो. नेक्स्ट आहे अंदाजपत्रक तयार करण्यास उपयुक्त. देशातील आर्थिक व सामाजिक उन्नती करणे या सरकारच्या अंदाजपत्रकाचा उद्देश असतो. याकरिता मुद्रास्फीती नियंत्रण करणे, रोजगार वाढविणे आवश्यक असते. स्फीती नियंत्रण करण्याकरिता किती बचत करणे आवश्यक आहे, किती कर आकारावा लागेल, किती गुंतवणूक करावी लागेल या सर्व गोष्टींचे आपण राष्ट्रीय आकडेवरून निश्चित करता येते. आपण आता पाहिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व काय आहे. परंतु विद्यार्थ्यांना मी एक बोलू इच्छितो की आपण आधी पाहिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नचं सूत्र पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक थोडीशी चुका झालेली आहे. ते आहे राष्ट्रीय उत्पन्न आपण कसं मोजलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न बरोबर वस्तू व सेवांचे वार्षिक उत्पादन मूल्य प्लस विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न मायनस आपण केलेला आहे भांडवली वस्तूंचा घसारा. यानंतर आपण पाहूया की राष्ट्रीय उत्पन्नाचे आपण आता याचे वैशिष्ट्य पाहिले. आता आपण याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे सगळं गोष्टी नेक्स्ट आहे की भारताचे राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य पाहूया. पहिला आहे कृषी क्षेत्रावर अत्यधिक भर. आपण पाहिलेलं आहे की वर्तमान काळापासून एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राला योगदान 13% होता. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र हे एक महत्वाची जाणीव आहे. या क्षेत्राच्या विकासाला महत्त्व देणे तितकंच आवश्यक आहे जितके इतर क्षेत्रांचा विकास करणे आवश्यक आहे. आणि या क्षेत्राच्या रोजगार क्षमता वाढलेली आहे आणि बाजार योग्य अधिकाचे मात्र देखील पाहिलेला आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय उत्पन्नातील व दरडोई उत्पन्नातील वाढीचे दर कमी आहे. राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाची वाढीचे दर बरेच कमी आहे. ही आपल्याला 1950-51 पासून तो 1998-99 या काळात भारतीय राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीच्या सरासरी वार्षिक दर 4.3 होता. असे प्रकारे 1994 मध्ये स्वित्झर्लंड देशातील दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा खूप कमी होती. या रीतीने आपण पाहतो की राष्ट्रीय उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचे दर खूप आपल्याला कमी दिसून येत आहे. नेक्स्ट आहे उत्पन्नातील असमानता वाटणी आणि राहणीमानाचे हीन दर्जा. भारतात उत्पन्नाची वाटणी हे असमान आपल्याला दिसून येतो. 1994च्या मानव विकास अहवालानुसार राष्ट्रीय उत्पन्नाच्या 84.7% हिस्सा आहे. या सर्वात अधिक गरीब खालच्या 20% लोकांच्या हाती फक्त राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.4% हिस्सा आहे. या रीतीने भारताच्या अधिकांश लोकांचे जीवनमान हीन दर्जाचे आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट आहे तृतीय क्षेत्राच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा वाढत आहे. भारतातील सेवा क्षेत्राच्या वेगाने विकास झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातील या क्षेत्राच्या वाटा अलीकडच्या काळाचा बराच वाढलेला दिसून येतो आणि 2008 ते 9 मध्ये हे वाटा 57.3% वाढलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आहे प्रादेशिक भिन्नता. प्रादेशिक भिन्नता हे देखील भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणून आपल्याला दिसून येतो. दरडोई उत्पन्नातील वाढीचा जो राष्ट्रीय दर आहे त्या दरापेक्षा जास्त दराने फक्त 6 राज्यांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि
सर्वात वरच्या बिहार राज्याच्या क्रमांक शेवटचे आपल्याला दिसून येत आहे. गोवा राज्य पहिल्यावर आहे, तर बिहार सगळ्यात मागे आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आहे ग्रामीण आणि नगरीय भिन्नता. भारताच्या ग्रामीण क्षेत्राच्या उत्पन्नात आणि नगरी क्षेत्राच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर भिन्नता आपल्याला दिसून येत आहे आणि ही भिन्नता भारताचे राष्ट्रीय उत्पन्नाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अखिल भारतीय ग्रामीण घरगुती सर्वेक्षण अहवालानुसार आपल्याला असं दिसून येते की नगरी क्षेत्रातील उत्पन्नाच्या पातळी ग्रामीण क्षेत्राच्या उत्पन्नाच्या पातळीचे जवळपास दुप्पट झालेले आहे आणि ही बाब ग्रामीण क्षेत्राच्या असाधारणकारक प्रगतीचे निर्देशांक आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने लघु उद्योग महत्वाचे आहे, क्योंकि लघु आणि कुटीर उद्योग हे मुख्यतः घरगुती स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे मापन करणे फारसे सोपे नाही आणि त्या रीतीने अलीकडच्या काळात मोठ्या उद्योगांचा बराच विकास झालेला आपल्याला दिसून येत आहे. आणि हा उत्पन्नाचा वाटा वाढला असला तरी अजूनही लघु आणि कुटीर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे योगदान लक्षणीय आहे. म्हणून अजूनही याच्या महत्त्व आपल्याला जाणीव होत आहे. नेक्स्ट आपण पाहूया की भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील मंद वाढीची कारणे काय. का बरं हे मंद वाढी म्हणजे वाढत चाललेलं आहे. पहिला आहे लोकसंख्यातील वाढीच्या उच्च दर. भारतातील लोकसंख्या वाढीचे उच्च दर राष्ट्रीय उत्पन्नातील मंद वाढीच्या कारणीभूत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही वाढ होत आहे ती वाढ सतत वेगाने वाढण्याचे लोकसंख्येद्वारे व्यक्त केलेली आहे. भारतातील लोकसंख्या तीव्र गतीने होणारी वाढीच्या प्रक्रियेतून मंद करून राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीची गती मंद करीत आहे. नेक्स्ट आहे कृषी क्षेत्रावरील अत्यधिक निर्भरता. भारतातील अर्थव्यवस्था अत्यधिक प्रमाणावर कृषी क्षेत्रावर निर्भर आहे. राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान बरेच मोठे आहे. सध्या हा योगदान एकंदरीत पाहिला तर कार्यशील लोकसंख्याच्या जवळपास 67% लोकसंख्या अजूनही कृषीवर अवलंबून आपल्याला दिसून येत आहे. भारतात कृषी उत्पादनाचे कमी आहे आणि व्यापारी दृष्टिकोनातून शेतीचा व्यवसाय केला जात नाही. भारताची शेती अनेक समस्यामुळे कृषी उत्पादनात आपल्याला कमी दिसून येत आहे. नेक्स्ट आपण पाहूया व्यावसायिक संरचना. भारतातील लोकसंख्या वैशिष्ट्यामुळे याची संरचना पाहिली तर राष्ट्रीय उत्पन्नाची जी गती आहे ती खूपच मंद आहे. जवळपास आपण असं म्हणता येईल की 67 श्रमशक्ती कृषीवर अवलंबून असल्यावर जे 31% लोकसंख्या तृतीय उद्योगामध्ये गुंतलेले आहे. या रीतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे जे दर आहे ते खूप मंद गतीने दिसून येत आहे. नेक्स्ट आहे निम्न दर्जाचे उत्पादन तंत्र. भारताच्या अनेक व्यवसायात अजूनही निम्न उत्पादन तंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायात उत्पादन कर आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मंद गतीने वाढलेले आहे. भारतात जे काही उत्पादन तंत्र आहे त्याच्या उत्पादन प्रक्रिया व्यापक प्रमाणात उपयोग केला जाते असं आपल्याला दिसून येत नाही. नेक्स्ट आहे पुरेशा औद्योगिक विकासाचा अभाव. भारतात औद्योगिक क्षेत्राचे विकास न झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मंद गतीने वाढले आहे. नियोजन औद्योगिक क्षेत्राची स्वपोषित वाढ झालेली नाही. आधारभूत उद्योगाच्या पुरेशा झाल्यामुळे या उद्योगावर आधारित इतर उद्योगा देखील पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. नेक्स्ट आहे आधारभूत संरचना पुरेशा विकास झालेला नाही. भारतात वाहतूक, दळणवळण, रेल्वे, वीज, सिंचन इत्यादी संरचनाचा समाधानकारक विकास झालेला नाही आहे आणि यामुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासात अडथळे येऊन या दोन पुरेशा विकास झालेला नाही आणि कृषी आणि उद्योग क्षेत्र पुरेशा प्रमाणात विकसित झालेलं नाही, ज्याच्यामुळे आपलं राष्ट्रीय उत्पन्न कमी आपल्याला दिसून येत आहे. नेक्स्ट आहे बचत आणि गुंतवणुकीच्या कमी दर. भारतात बचतीचे दर कमी आहे, लोकांचे उत्पन्न कमी आहे. बचतीचे दर कमी असल्यामुळे गुंतवणूक दर कमी दिसून येतो.
उत्पन्न नाही तर बचत कुठून होणार, बचत नाही तर गुंतवणूक कशी होणार. या रीतीने भांडवल निर्मितीचे देखील कमी आहे, दर देखील कमी आहे. त्यामुळे भांडवल निर्मिती पुरेशा मात्रात होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे सामाजिक आणि राजकीय परिस्थिती. भारतात सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहिला तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मंद वाढीच्या कारणीभूत आहे. ही परिस्थिती वेगाने विकास करण्याच्या पोषक नाही. जाती प्रथा, एकत्र कुटुंब पद्धती, अशिक्षितपणा, राजकीय परिस्थिती इत्यादी कारणामुळे उत्पन्नातील मंद वाढीचे कारणीभूत आपल्याला दिसून येत आहे. आता आपण नेक्स्ट पाहूया की राष्ट्रीय उत्पन्नाचे वाढीचे दर वाढविण्यासाठी आपण कोणते उपाययोजना करू शकतो, कोणते सुझाव सुचवू शकतो, ज्याच्याने उत्पादनात वाढ होऊ शकते. पहिला आहे कृषी क्षेत्राचा विकास. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न कृषी क्षेत्राच्या योगदानावर अवलंबून आहे. कृषी आपल्या जीवनाचे आवश्यक घटक असूनही ते उद्योगाच्या बॅकबोन आहे, आपण असं म्हणू शकतो. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे वेगाने वाढ करण्यासाठी या क्षेत्राचा जलद आर्थिक विकास करणं आवश्यक आहे. यासाठी कृषी विकासाची नवीन व्यूहरचना तयार करून शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रांचा वापर करून कृषी उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे औद्योगिक क्षेत्राचा विकास. राष्ट्रीय उत्पन्नातील औद्योगिक क्षेत्राचे योगदान वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर भर देणे पण आवश्यक आहे. त्यासाठी भारतात छोट्या मध्यम उद्योगांचा विकास केला पाहिजे. नेक्स्ट आहे बचत आणि गुंतवणुकीच्या दरात वाढ. राष्ट्रीय उत्पन्न वेगाने वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल निर्मितीची आवश्यकता असते, परंतु भांडवल निर्मिती बचत आणि गुंतवणूक अवलंबून असते. भारतात बचती व गुंतवणुकीचे दर सध्या बरेच कमी असल्यामुळे भांडवल निर्मिती देखील कमी आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मंद वेगाने वाढत आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात वेगाने वाढ करण्यासाठी भारतात बचतीच्या व गुंतवणुकीच्या वाढणे आवश्यक असते. नेक्स्ट आहे आधारभूत संरचनेचे विकास. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळी बरीच वर उंचवण्यासाठी आपल्याला आधारभूत संरचना जसे रस्ते, वीज, पाणी पुरवठा, दळणवळण, वाहतूक, रेल्वे इत्यादी सगळ्या गोष्टींचा विकास करणे आवश्यक आहे. कारण यांचा विकास झाल्यावर अर्थव्यवस्थामध्ये कृषी उत्पादन व सेवा या तिन्ही क्षेत्राचा विकास आपण करू शकतो, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात भरभराटून वाढू शकते. नेक्स्ट आहे नैसर्गिक साधन सामग्रीचा पुरेपूर वापर. भारतात नैसर्गिक जे साधन सामग्री आहे ते खूप कमी आहे. त्याचा पुरेपूर वापर करून आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार व त्यातील वाढीचा दर दोन्ही आपण वाढवू शकतो. नेक्स्ट आहे उत्पन्नाच्या वाटणीतील विषमता नष्ट केली पाहिजे. भारतातील नैसर्गिक साधन सामग्रीच्या आर्थिक विकासासाठी विवेकपूर्ण पद्धतीचे पुरेपूर उपयोग केले पाहिजे. त्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार व त्यातील वाढीचा दर या दोन्ही वाढ होत असतो. उत्पन्नाच्या वाढीची जे दर आहे ते आपण नैसर्गिक साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करून करू शकतो. नेक्स्ट आहे उत्पन्नाच्या वाटणीतील विषमता नष्ट केली पाहिजे. भारतात प्रगतिशील करारोपणाद्वारे उत्पन्नाच्या वाटीतील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच कल्याण कार्यक्रम व दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम ही विषमता शक्यतो नष्ट केली पाहिजे. श्रीमंत वर्गावर अधिक दराने कर आणि गरीब याच्यावर या मध्यम वर्गावर कमी दर लावून आपण जे विषमता आहे त्याला आपण कमी करू शकतो. नेक्स्ट आहे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण. वाढत्या लोकसंख्येच्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे दरडोई उत्पन्न देखील वेगाने वाढत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वेगाने वाढ करण्यासाठी लोकांची वाढ नियंत्रित केली पाहिजे. नेक्स्ट आहे संतुलित विकास. राष्ट्रीय उत्पन्नाचे जलद गतीने वाढण्यासाठी अर्थव्यवस्थेत कृषी, उद्योग, सेवा या तिन्ही क्षेत्राच्या एकाच वेळी संतुलित विकास करणे योग्य आहे. नेक्स्ट आहे विदेशी व्यापारात वेगाने वाढ. राष्ट्रीय उत्पन्न वेगाने वाढ करण्यासाठी देशाच्या विदेशी व्यापाराची वेगाने वाढ आवश्यक आहे. विशेषतः देशाचे निर्यात मोठ्या प्रमाणावर केले पाहिजे आणि आयातचे प्रमाण कमी केले पाहिजे. या रीतीने आपण विदेशात व्यापारात वेगाने वाढ करू शकतो. नेक्स्ट आहे आर्थिक उदारीकरण.
आर्थिक विकासाच्या मार्गात सरकारने जे वेगवेगळे कृत्रिम अडथळे निर्माण केलेले आहे, ते शक्यतो दूर केले पाहिजे. जे आर्थिक जे औद्योगिक क्षेत्रामध्ये जे परवाना पद्धती, आयात परवाना पद्धती इत्यादी म्हणजे सरकारची उदारीकरणाची जी नीती आहे, त्या अनुसाठी पाहिजे आणि यामुळे भारतात विदेशी प्रयत्न गुंतवणूक वाढवून योग्य त्या उत्पादन तंत्रज्ञानाची आयात होईल व वेगवेगळ्या औद्योगिक उत्पादनात वाढ होईल या रीतीने आपल्याला केले पाहिजे. तेव्हाच आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात आपण वाढ पाहू शकणार. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.